ही बातमी आहे गडचिरोलीमधून। स्वगावाहून दुचाकीने एटापल्ली येथे कामानिमित्त येत असलेल्या पिता आणि लेकीचा दुचाकी ट्रॅक्टरच्या धडकेत मृत्यू झाला आहे। घटना सविस्तर पाहण्या अगोदर चॅनलवर नवीन असाल तर एबीडी मराठीला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करून नोटिफिकेशन्स मिळवा। ही घटना एटापल्ली गट्टा मार्गावरील महादेव मंदिर वळणावर सकाळी 11 वाजता घडली आहे। राजू आत्राम आणि करिश्मा आत्राम असे अपघातात ठार झालेल्या वडील व लेकीचे नाव आहे। हे मूळचे देवपहाडीचे होते। तालुक्या मुख्यालयापासून 20 किलोमीटर अंतरावरील देवपहाडी येथून राजू आत्राम हे आपल्या लेकीसह मोटारसायकलने एटापल्लीला येत होते। दरम्यान एटापल्लीवरून सिमेंट बॅग व स्टील घेऊन ट्रॅक्टर एटापल्लीवरून गट्टा मार्गी जात होता। दोन्ही वाहनांची महादेव मंदिराच्या वळणावर समोरासमोर धडक झाली। यात मोटारसायकल चालक राजू आत्राम हे जागीच ठार झाले, तर मुलगी करिश्मा ही गंभीर जखमी झाली आहे। तिला एटापल्ली येथे ग्रामीण रुग्णालयात गडचिरोली येथे हलविण्यात आले आहे, मात्र उपचारादरम्यान तिचाही मृत्यू झाला।